नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 23 वाचल्याने व ऐकल्याने घरात खूप सोने लाभेल व टिकेल. तर ऐका. सोन्याच्या विटेवरून मच्छिंद्रांद्वारे गोरक्षाला पुन्हा ज्ञानदान, कनक पर्वतावरील मासिक भोजन समारंभ, गहिनीनाथाला विद्यादान, मीननाथ आई मैनाकिनीच्या ताब्यात. सौराष्ट्रातील त्या घटनेनंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मीननाथ पुढे दक्षिणेकडे जात होते. वाटेत त्यांना निबिड अरण्य लाभले. त्यामध्ये रानटी प्राण्यांच्या गर्जना सतत ऐकायला येत होत्या. घनदाट झाडीमुळे तेथे दिवसासुद्धा कधी सूर्यप्रकाश पोचत नव्हता. त्या जंगलात उजेडाऐवजी अंधाराचे साम्राज्य जास्त होते. मच्छिंद्राला आणखी एकदा गोरक्षाची परीक्षा पाहण्याची इच्छा झाली. मैनाकिनीने सोन्याची वीट गोरक्षाच्या नकळत मच्छिंद्राच्या झोळीत टाकल्याचे त्याच्या लक्षात होते. त्यामुळे मच्छिंद्र आपली झोळी तपासू लागला. अरण्यात आपल्या या संपत्तीची चोरी तर होणार नाही ना, असा भित्रेपणाचा भाव त्याने चेहऱ्यावर आणला. मच्छिंद्राने गोरक्षाला आपल्याजवळ बोलावले. तो मुद्दाम त्याला म्हणाला, अरे, खूप घनदाट जंगल दिसते. मला यातून बाहेर जाण्याची कल्पनाच करवत नाही. जंगलात शिरायला सुद्धा मन धजावेना. तू पुढे जाऊन बघ, कोण चोर आहेत की नाहीत. हे ऐकून गोरक्ष आश्चर्यचकित झाला. तो गुरुला म्हणाला, आपल्याजवळ काहीही नाही. आपल्याला भिण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र गोरक्षाला मनातून वाटले, आपले गुरु घाबरत आहेत. याचा अर्थ त्यांच्याजवळ निश्चित काहीतरी संपत्ती असणार. मच्छिंद्र आपले नाटक बेमालूम वटण्यासाठी भित्रट स्वरात गोरक्षाला काही ना काही विचारत राहिला. मात्र गोरक्षाने काहीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तो गप्पच राहिला. अरण्यात बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांना एक पाण्याचा तलाव दिसला. तो पाहून मच्छिंद्र गोरक्षाला म्हणाला, गोरक्षा, मी जरा दुसऱ्या दिशेला जाऊन येतो. तोपर्यंत माझी झोळी व मीननाथाला घेऊन पुढे चल. गोरक्षाने गुरु आज्ञाप्रमाण मानली. मच्छिंद्राची झोळी काखेत घातली व मीननाथाला कडेवर घेऊन तो तलावाकडे जाऊ लागला. मच्छिंद्र तेथून दुसऱ्या दिशेला गेला. गोरक्षाला आपल्या गुरुची झोळी जड लागल्याने तो झोळीत काय आहे ते तपासू लागला, तर त्याच्या हाताला एक वीट लागली. त्याने ती बाहेर काढली. तेव्हा ती सोन्याची वीट असल्याचे त्याच्या लक्षात आले. लगेच त्याने ती वीट पुरुषभर उंचीच्या गवतामध्ये फेकून दिली. त्याच्या जागी तेवढ्याच वजनाचा दगड झोळीत ठेवायला मात्र तो विसरला नाही. त्याने स्वतःच्या मनाशी विचार केला, या सोन्यामुळे गुरुजींना भीती वाटत होती. उगाच त्यांनी हे सोने आपल्याजवळ बाळगले होते. तो तळ्याजवळ न थांबता मीननाथासह पुढे जाऊ लागला. मच्छिंद्रनाथ दुसऱ्या दिशेवरून जाऊन तलावाजवळ आला. पण त्याला गोरक्ष व मीननाथ न दिसल्यामुळे तो तसाच पुढे गेला. बरेच अंतर कापल्यानंतर गोरक्षाने मागे वळून पाहिले, तर वेगाने चालत येणारा मच्छिंद्र त्यांच्या दृष्टीस पडला. म्हणून गोरक्ष थांबला. त्याने मीननाथाला खाली उतरवले व झोळीही खाली ठेवली. तेथे जवळ गोरक्षाला एक पुष्करणी दिसली. त्यात त्याने स्नान केले. तोपर्यंत मच्छिंद्र तेथे आला. मच्छिंद्रानेही त्या पुष्करणीमध्ये स्नान केले. तेथे दोघांची विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर मच्छिंद्र मुद्दामच गोरक्षाला म्हणाला, अरे, एवढे अंतर तू एकटा चालून आलास. तुला कशाची भीती नाही वाटली? गोरक्षाला गुरुजींचे मन सोन्याच्या विठेमध्ये अडकल्याचे लक्षात आले. तो थोडा वेळ शांततेत जाऊ दिल्यावर म्हणाला, आता भीती बाळगायचे कारण नाही. मी भीतीचे कारण केव्हाच मागे सोडले आहे. गोरक्षाचे हे उत्तर ऐकून मच्छिंद्राने त्याला सोन्याची वीट सापडली असावी हे गृहीत धरले. तरीसुद्धा त्याने उघड रीतीने तसे बोलून दाखविले नाही. त्याच्या मनातील तळमळ मात्र खूपच वाढली. गोरक्ष पुढे जाण्यासाठी उठला. त्याने आपली झोळी घेतली आणि गुरूंची झोळी त्यांच्याकडे परत केली. पूर्वीसारखीच ती झोळी मच्छिंद्राला आताही जड लागली. मग गोरक्षाच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय, असा विचार करून मच्छिंद्राने आपली झोळी तपासली. तेव्हा त्याला सोन्याच्या विटेऐवजी दगड मात्र दिसला. ते पाहून मच्छिंद्र गोरक्षावर खूप संतापला. त्याच्यावर नको नको ते आरोप केले. कुठे टाकली माझी सोन्याची वीट? तेवढे वजनसुद्धा जड झाले होते का? मी त्याच्यातून काय काय करायचे ठरवले होते, पण आता ते सगळं तुझ्यामुळे निकालात निघालं.
हाय रे देवा, माझं नशीबच फुटकं, असे ओरडत तो रडू लागला. तो परत काही अंतर मागे गेला. वाटेतल्या गवतात तो वीट शोधू लागला. त्यासाठी त्याने जमीनही उकरली, पण त्याला वीट कुठेही मिळाली नाही. म्हणून त्याने कपाळावर हात मारून घेतला. तो आपला ऊर बडवू लागला. त्याची ही ओरड रडारड मोठी केविलवाणी वाटत होती. ती सहन न होऊन गोरक्षाने मच्छिंद्राला शेजारच्या डोंगरावर नेले. तेथे त्याने सिद्धयोग मंत्राद्वारे संपूर्ण डोंगर सोन्याचा केला आणि मच्छिंद्राला म्हणाला, तुम्हाला यातून हवे तेवढे सोने घ्या, पण आता तुम्ही अजिबात रडू नका. ते ऐकून मच्छिंद्र त्याला म्हणाला, अरे तू तर परीस आहेस, मग मी आणखी सोने कशाला घेऊ? तू हंस आहेस, मग मी कावळा घेऊन काय करू? तू चिंतामणी आहेस, मग मी व्यर्थ चिंता कशाला करू? गोरक्षाला काहीच समजेना. तो गुरूंना म्हणाला, असं तुम्ही मानता तर इतक्या दिवस तुम्ही ती सोन्याची वीट झोळीत कशासाठी ठेवली होती? मच्छिंद्र लगेच उत्तरला, अरे खूप दिवसांपासून एक इच्छा मनात आहे. आपल्या देशात जाऊन साधूंना भोजन घालावे, त्यासाठी त्या विटेचा उपयोग झाला असता. तेव्हा गोरक्ष त्याला म्हणाला, एवढंच ना, मग काही काळजी करू नका, मी सर्व व्यवस्था उत्तम करतो. तो फक्त एवढे बोलून थांबला नाही, तर लगेच मंत्राद्वारे त्याने चित्रसेन गंधर्वाला बोलावले. त्याबरोबर चित्रसेन गंधर्व लागलीच आकाशातून खाली आला. तेव्हा गोरक्षाने त्याला सांगितले, तू सर्व गंधर्वांना जगातल्या सर्व ऋषींना बोलावून आणण्यासाठी पाठव. सर्व देवतांनाही निरोप दे. सर्वांना सांग की मच्छिंद्रनाथाने बोलावले असून उत्तम भोजनाचा कार्यक्रम आहे. त्याच्या म्हणण्याला चित्रसेन गंधर्वाने होकार दिला. तो म्हणाला, तुमची आज्ञा शिरसावंद्य आहे. मी तातडीने सर्वांना निरोप पोचविण्याची व्यवस्था करतो. एवढे म्हणून तो आपल्या कामासाठी निघून गेला. अंतर्मनाने सर्वांना निमंत्रणे मिळाली. त्यामुळे देवऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, सर्व कर्मदेवता, एकूण एक लोकपाल, दिक्पाल, भैरव, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आदी सर्वजण कनक पर्वतावर एकत्र आले. रिद्धिसिद्धींनी तेथे सर्वांच्या जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. हे सर्व पाहून मीननाथाला खूप आश्चर्य वाटत होते. सिद्धींनी अन्न बनविले. 7 सटव्यांनी जेवणाची जागा सपाट करून स्वच्छ केली. जलदेवतांनी सडा संमार्जन केले. कुमारी, धनदा, नंदा, विमला, लक्ष्मी आदी देवींनी सर्वांना जेवावयास वाढले. अष्टवसूंनी प्रत्येक देवता व ऋषी यांना क्षेमकुशल विचारले. उपरिचर वसूने सर्वांना दक्षिणा वाटली. मच्छिंद्रनाथ प्रत्येकाला भेटून विचारपूस करत होता. गंगेचे पाणी स्वतः गंगाच वाढत होती. चित्रसेन गंधर्व विडे देण्याचे काम करत होता. 108 तीर्थे उष्टीपात्रे उचलत होती. भोजनानंतर अप्सरांच्या गायन नर्तनाचा आस्वाद घेता येत होता. शंकर पंक्तीला होते. अशा वेळी गोरक्षनाथाला एकदम गहिनीनाथाची आठवण झाली. लगेच तो मच्छिंद्राला म्हणाला, अहो गुरुजी, आपण एका व्यक्तीला विसरलो की. मधु ब्राह्मणाच्या घरी गहिनीला ठेवले आहे. त्याला आणण्यासाठी कोणाला पाठवायचे का? तेव्हा मच्छिंद्रानेही त्याला होकार दिला. तो म्हणाला, अरे या सोहळ्यासाठी आपण त्याला आणूया. मीननाथाची आणि त्याची त्या निमित्ताने भेटही होईल. मच्छिंद्राने लगेच तशा आशयाचे पत्र लिहिले आणि सुरोचन गंधर्वाला पत्र देऊन त्याला गहिनीनाथाला घेऊन येण्यास सांगितले. सुरोचन गंधर्व ते पत्र घेऊन तातडीने कनकगिरीला पोचला. सुरोचनाने मधुब्राह्मणाच्या हाती ते पत्र दिले. तो गहिनीनाथाचे पालन करत असलेला पिता होता. त्याने पत्र वाचले. सुरोचनाकडे तो बारकाईने पाहू लागला. तेव्हा सुरोचनानेही आपले खरे स्वरूप त्याला दाखविले. मधुब्राह्मणाला खूप आनंद झाला. आपल्या 6-7 वर्षांच्या मुलाला शंकरांचे दर्शन होणार, त्यामुळे आपल्याला ती संधी मिळणार म्हणून तो लगेच या गोष्टीला तयार झाला. सुरोचनाने त्या दोघांना शीघ्र वेगाने मच्छिंद्राजवळ आणून सोडले. मधु आपल्या मुलाला म्हणाला, बाबा, हे मच्छिंद्र आणि हे गोरक्ष आहेत. यांनीच तुला सांभाळण्यासाठी माझ्याजवळ दिला होता. त्याचे वाक्य पूर्ण होते न होते तोच गहिनी, नाथ, मी तुम्हाला शरण आहे, वंदन करतो, असे आपल्या गोड आवाजात म्हणाला आणि त्याने त्या दोघांना साष्टांग दंडवत केला देखील. शंकर त्यांच्या जवळच होते. गहिनी शंकराकडे एकटक पाहत होता, म्हणून शंकरांनी त्याला आपल्याजवळ बोलावले. प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. शंकर गोरक्षाकडे वळून त्याला म्हणाला, हा करभाजन ऋषी आहे. याच्या शिष्यरूपाने मीच पुढे अवतार घेणार आहे. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर याला कानमंत्र दे. याला पूर्ण अनुग्रह करून सर्व विद्या प्राप्त करून दे. ही माझी आज्ञा आहे. ते ऐकून गोरक्षनाथाने गहिनीला बोलावले. शंकराची आज्ञा पाळण्यासाठी त्याने लगेच सर्व देवांच्या समोरच गहिनीनाथाला अनुग्रह दिला. कणक पर्वतावरील हा भोजन समारंभ 1 महिनाभर चालला होता. त्या पूर्ण 1 महिन्यात गोरक्षनाथाने गहिनीला सिद्ध सिद्धांत सांगितले. तो समारंभ 1 महिन्यानंतर पूर्ण झाला. तेथे शंकराच्या समोरच 1 वर्षभर गहिनीनाथाचा अभ्यास करून घ्यायचे ठरले. खरं तर मधुब्राह्मणाकडे गहिनीनाथ 12 वर्ष राहणार होता आणि आता कुठे तो अवघ्या 7 वर्षांचा होता. परंतु सिद्ध झाल्यानंतरच 1 वर्षाने गहिनी तुझ्या घरी येईल, असे मधुब्राह्मणाला समजावून सांगून त्याला एकट्यालाच कनकगिरीला परत पाठविण्यात आले. ऋषी, मुनी, देवता यांना परत पाठविण्यापूर्वी त्यांचा यथायोग्य सन्मान करणे आवश्यक होते. तेव्हा गोरक्ष कुबेराच्या जवळ जाऊन त्याला म्हणाला, हा सर्व पर्वत सुवर्णमय झालेला आहे.
आपण तो आपल्याबरोबर घेऊन जा आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्या भांडारातील सर्वोत्तम वस्त्रभूषणे आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला ऋषी मुनी देवतांचा योग्य सत्कार करता येईल. ते ऐकून कुबेर म्हणाला, अहो हे काय बोलता तुम्ही? हा सोन्याचा पर्वत येथेच राहू दे. मी माझ्या भांडारातील वस्त्रभूषणे लगेच आणून देतो. असे म्हणून त्याने मच्छिंद्राजवळ तातडीने ऋषी मुनी देवता यांच्या सन्मानासाठी सर्वोत्तम वस्त्रे आणून दिली. मच्छिंद्राने सर्वांचा योग्य तो सन्मान करून त्यांना निरोप दिला. मीननाथाने आनंदाने हा सर्व सोहळा पाहिला. त्याला या सर्व गोष्टींची खूप मजा वाटली, परंतु त्याला आपल्या आईची फार आठवण येत होती. म्हणून मीननाथाला मैनाकिनीकडे पाठविण्याचे विचार मच्छिंद्र करू लागला. तसे त्याने उपरिचर वसूला सांगितलेही. तेव्हा उपरिचर वसूनेच त्याला मैनाकिनीकडे घेऊन जाण्याचे ठरवले. उपरिचर वसूने आपल्या विमानात मीननाथाला बसविले व त्याला घेऊन तो सिंहल द्वीपात गेला. त्याचे विमान तेथे उतरल्याचे मैनाकिनीने पाहिले. तो वसूंसह छोटासा मीननाथही येत असल्याचे पाहून तिला खूप आनंद झाला. ती त्याच्याकडे धावली तर आई मी आलो म्हणत मीननाथही धावत जाऊन आईला चिकटला. त्या मायलेकरांची ती भेट पाहून उपरिचर वसूंनाही खूप आनंद झाला. मैनाकिनी आपल्या बाळाचे पटापट मुके घेत होती. त्याला कुरवाळत होती. त्याला पाहून तिला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आवेग ओसरल्यावर अधीऱ्या स्वरात तिने वसूंना याचे बाबा कुठे आहेत असे विचारले. तेव्हा वसूने तिला परत तेच आश्वासन, मैनाकिनी तू अजिबात काळजी करू नकोस. पुढे त्याची व तुझी मी सांगितल्याप्रमाणे भेट नक्की होईल. निर्धास्त राहा. मीननाथाला त्याच्या आईच्या ताब्यात देऊन उपरिचर वसू आपल्या मूळस्थानी अंतरिक्षात परत गेला. यावेळीही तो जाताना आपल्या सुनेचे सांत्वन करायला विसरला नाही. तिकडे कनक पर्वताला कुबेराने अदृश्य केले. पण त्या ठिकाणी शंकर, मच्छिंद्र, गोरक्ष गहिनीला शिकविण्यासाठी वर्षभर राहिले. एका वर्षात गहिनीचा योगाभ्यास पूर्ण झाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे गहिनीनाथाला कनकगिरीला मधुब्राह्मणाकडे परत पाठविण्यात आले. आदिनाथ, आपण अंशरूपाने याच ठिकाणी राहावे अशी आमची प्रार्थना आहे, अशी विनंती शंकरांना मच्छिंद्र व गोरक्ष या गुरु शिष्याच्या जोडीने केली. शंकरांनीही ती आनंदाने मान्य केली. गिरी देवतेच्या रूपात ते तेथेच राहिले. कालांतराने तेथे त्यांना म्हातारदेव असे नाव पडून तेच रूढ झाले. पुढे आपले अवतारकार्य आटोपल्यानंतर मच्छिंद्रादी नाथांनी याच ठिकाणी समाधी घेतली. येथे मच्छिंद्र, जालंधर, कानिफ, गहिनी यांनी शके 1078 मध्ये समाधी घेतल्याची नोंद आहे. नाथांना अंतर्ज्ञानामुळे पुढे यवनांचे राज्य येणार असल्याचे समजले होते, म्हणून त्यांनी आपल्या समाधीचे आकार जाणीवपूर्वक कबरीसारखे करून घेतले. जेव्हा औरंगजेब बादशहा त्याच्या कारकिर्दीत येथे आला होता, तेव्हा त्याने या कबरी कोणाच्या आहेत याची आवर्जून चौकशी केली होती. तेव्हा त्याला तेथे सांगण्यात आले की तुमच्या पूर्वजांच्या वेळी थोर पीर येथे राहत होते, त्यांच्या त्या कबरी आहेत. लोकांनी त्यांची नावे कानिफ, गहिनी, मच्छिंद्र, जालंधर अशी विचित्र ठेवलेली आहेत. तिकडे कलबुर्गीलाही एक बाबा असल्याचे त्याला सांगण्यात आले. हे ऐकून औरंगजेबाने त्या कबरी तोडल्या नाहीत, परंतु त्यांची नावे मात्र खटकल्यामुळे त्याने बदलली. मच्छिंद्राचे नाव मायाबा, जालंधराचे नाव जानपीर, कानिफाचे कान्होबा आणि गहिनीचे नाव गैबी असे नामकरण औरंगजेबाने तेथे लगेच केले. कलबुर्ग्याचे बाबा म्हणजे चैतन्य बाबा होते. त्यांचे नाव त्याने राजबाक्षर असे बदलले. औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीत अनेक समाध्यांची नावे त्या कबरी समजून तोडफोड करण्याऐवजी बदलली आणि तेथे यवन पुजाऱ्यांची नेमणूक केली. कोणाचेही राज्य आले तरी आपल्या समाध्या नष्ट होऊ नयेत असा दूरदर्शीपणा नाथांजवळ पहिल्यापासूनच होता. जय अलख निरंजन.